मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी 1च्या सुमारास कोसळला। या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत। कोल्हापूरमध्येही महाविकास आघाडीमार्फत छत्रपती शिवाजी चौकात महायुतीच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनं करण्यात आली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारचं करायचं काय? भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचं करायचं काय? भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचं करायचं काय? कमिशन सरकार चले जाओ, कमिशन सरकार चले जाओ, भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय। यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराज आम्हाला माफ करा असा फलक हाती धरून सरकारचा निषेध नोंदवला। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असेल। मालवणमध्ये जी दुर्घटना घडली आहे त्या ठिकाणी 400 वर्षापूर्वी महाराजांनी जे गड किल्ले बांधले त्याचा दगडही आज या ठिकाणी पडत नाही आणि केवळ 8 महिन्यामध्ये जे शिल्प उभा केलं जातं आणि जे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट सरकार ज्याला आपण म्हणू शकतो त्यांनी इव्हेंट करण्यासाठी या संपूर्ण देशाला आणि या महाराष्ट्राला एक इव्हेंट देण्यासाठी त्यांनी छत्रपतींच्या नावाचा या ठिकाणी वापर केला आणि या ठिकाणी छत्रपतींचा आज अवमान झालेला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मिळेल। छत्रपतींचा अवमान या ठिकाणी महाराष्ट्राची जनता कधी खपवून घेणार नाही। आज झालेला जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराची म्हणजे टक्केवारी सरकार आहे। या टक्केवारी सरकारमुळे आज या ठिकाणी शिल्प आपल्याला या ठिकाणी ढासळलेले पाहायला मिळेल आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण इंडिया महाविकास आघाडीच्या मार्फत या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्राची जनता याचा निषेध आपल्याला करताना आपल्याला दिसेल। तर जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो सर्वसामान्य नागरिक आहे, जी माता भगिनी आहे ती सुद्धा आज या ठिकाणी एक कळवळलेली आहे आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांचा निषेध करतो।